नमस्कार, मी अमित टोंगडे, जेके सीड जिल्हा प्रतिनिधी जळगाव। आज आम्ही आलो आहोत खडकदेवडा तालुका पाचोरा येथील आमचे शेतकरी मित्र अप्पा तेली यांच्या शेतामध्ये। यांनी जेके कंपनी विश्वास ठेवत यावर्षी आपल्या कंपनीचे 45-25 या वाहनाचे 2 पॅकेट लावलेले आहेत। तर या वाहनाविषयी प्रतिक्रिया आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ। नमस्कार शेतकरी मित्र हो, माझं नाव अप्पा तेली। मी जेके सीडचे 45-45 ही वराटे 2 पॅकेट लावलेलं आहे। आणि बघू शकता तुम्ही जे असे हे गोल राऊंड आहे, या गोल राऊंडची जी दाण्यांची संख्या आहे ती आहे 18 ते 20 आणि जी अशी जी लाईन आहे ही लाईनची आहे 40 ते 42 ही अशी लाईन आहे। तर पूर्ण कंसाची संख्या आहे 700 दाणे येतात या पूर्ण कंसाच्या याच्यामध्ये एका कंसाला। आणि तुम्ही जर म्हणशाल का तुम्ही बाहेरचे कंस दावताय, तुम्हाला मधले सुद्धा कंस दाखवतो मी। मध्ये सुद्धा तसेच कंस आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा मध्ये सुद्धा कणूस तसंच आहे भावांनो, बघू शकता तुम्ही। तुम्ही काय म्हणशाल बाहेरचे कंस दाखवताय, पहा मध्ये सुद्धा तसेच कंस आहे भावांनो। आणि एकच नंबर वराठी आहे। मी असं दुसऱ्या वराठींना नाव ठेवत नाही, पण माझ्या शेतामध्ये 3-4 प्रकारच्या वराठ्या लावलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये मला या वाहनाचं चांगलं दिसतंय, कारण या वाहनाचं पहा मध्ये सुद्धा तसंच कणूस आहे भावांनो, बघू शकता टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे। आणि आज प्रत्यक्ष साहेब आमच्या शेताला भेट देण्यासाठी आलेलं आहे। आणि मी त्याला मटेरियल कसं सोडलेलं ते सांगतो तुम्हाला। सुरुवातीला मी तिला टाकलेलं आहे 3-15 युरिया आणि दुसरा डोस टाकलेला आहे मी त्याला 10-26 युरिया आणि तिसरा डोस मी त्याला ड्रिपद्वारे सोडलेला आहे युरिया आणि पोटॅश। दादा, तुम्हाला एकंदरीत इतर वाहनांपेक्षा हा मका कसा वाटतो? हा मक्का मला पूर्ण वाहनांपेक्षा हा मक्याची क्वालिटी एकदम आहे आणि याची दाण्यांची संख्या पण एकदम भारी आहे आणि त्याचे स्टमर पण एकदम भारी आहे। दुसऱ्या वाहनांपेक्षा स्टमर बघू शकता तुम्ही, स्टमर पण एकदम भारी आहे त्याचे। तुम्ही पुढच्या येणाऱ्या खरीपाला आमचा मका लावणार का? मी या वर्षी मी 2-3 पॅकेट लावले, पुढच्या वर्षी मी 10 पॅकेट लावणार। 10 पॅकेट लावणार, 10 पॅकेट। आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही आपल्याकडे? मी सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की मित्र हो, वाहन एकदम छान आहे, तुम्ही पण लावा। मी पण लावलेलं आहे। या वर्षी मी 2 पॅकेट लावले होते, पुढच्या वर्षी मी 10 ते 15 पॅकेट लावणार। धन्यवाद दादा। धन्यवाद।